नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाड MIDC मधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ब्लू जेट हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामध्ये 5 कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीमध्ये झालेल्या स्फोटमध्ये कंपनीमधील कायम आणि कंत्राटी अशी जवळपास 11 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्लांटची आग आटोक्यात आणली असली तरी या प्लांटमध्ये जाण्यास अद्याप मनाई करण्यात आली आहे. याकरिता NDRFचे पथक हेलिकॉप्टरद्वारे पुणे येथून बोलवण्यात आलेले आहे. हे पथक या प्लांटची पाहणी करून अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेणार आहे. या अडकलेल्या व्यक्तींमध्ये अभिमन्यू जीवनकुमार, विकास महतो, संजय पवार, शेषराव भुसाने, अक्षय सुतार, सोमनाथ वायदंडे, विशाल कोळी, आदित्य मोरे, असलम शेख, सतीश साळुंखे यांचा समावेश आहे. या 11 जणांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे. यामध्ये महाड तालुक्यात सर्वाधिक 8 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यात 38 ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत, तर 564 सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता 177 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होईल. जिल्ह्यामध्ये 210 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 33 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णतः बिनविरोध झाली. महाड तालुक्यातील 8, म्हसळा 7, माणगाव 5, तळा आणि पोलादपूर प्रत्येकी 4, श्रीवर्धन 3, तर पेण आणि सुधागड तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे 210 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची थेट जनतेतून निवड होणार होती. पण 4 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकही अर्ज आला नाही. त्यामुळे तेथील सरपंच पद रिक्त राहणार आहे. तर 38 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्षात 168 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. पावसाळा संपल्यानंतर नेरळ माथेरान पॅसेंजर मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार आजपासून पर्यटकांना या गाडीतून सफर करता येणार आहे. आबालवृद्धांची आवडती मिनी ट्रेन नागमोडी वळणे घेत हिरव्यागार वनराईतून डोंगरदऱ्यांमधून शीळ गुंजवत धावत असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळ्यात केवळ अंतर्गत लोकल सेवा उपलब्ध असते. पर्यटकांना माथेरान घाटमार्गाची मजा देणारी मिनी ट्रेन यावर्षी 10 दिवस उशिराने पर्यटकांच्या सेवेत येत आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मिनी ट्रेन सुरू होते. घाटमार्गात कामे पूर्ण केल्यानंतर आजपासून मिनी ट्रेन पर्यटकांच्या प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. 6 बोगी असलेल्या पॅसेंजर ट्रेनमध्ये 3 बोगी द्वितीय श्रेणीच्या, 1 प्रथम श्रेणी आणि 2 लगेज बोगी असणार आहेत. दरम्यान नेरळ माथेरान या 21 किलोमीटर रेल्वे मार्गावर विस्ताडोम धावणार असणार आहे. सकाळी 8:50 ट्रेनला ही बोगी लावली जाणार आहे, जी दोन्ही बाजूने काचेची तसेच वरील टॉपसुद्धा काचेचं असल्यामुळे पर्यटकांना या मार्गावर बोगीतूनच निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. खालापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते तथा सरपंच पदाचे उमेदवार अनिल जाधव यांचे पारडे जड आहे. खालापूर तालुक्यातील आर्थिक सुबत्ता असलेल्या ग्रामपंचायत म्हणून तांबाटी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. येथे थेट सरपंच पदासाठी भारतीय जनता पक्षाचे अनिल जाधव यांनी त्यांच्या मागील 5 वर्षांपासून ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या विकास कामांना येथील जनतेने लक्षात ठेवले असून सामान्य माणूस त्यांच्या प्रचारासाठी तन मन अर्पण करून प्रचार करत असल्याचे चित्र दिसत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या उमेदवार म्हणजे जनतेच्या हिताचे रक्षण करणारा उमेदवार असे या परिसरात म्हटले जाते. दरम्यान थेट सरपंच उमेदवार अनिल जाधव यांनी परिसरात केलेला विकास तसेच सर्वसामान्य जनतेचे सोडवलेले प्रश्न हे पाहता भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आहे. पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या अंतर्गत न्हावे ग्रामपंचायतीमध्ये न्हावे ग्रामपंचायतीत उत्कर्ष ग्रामविकास मंडळाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदासाठी विजेंद्र गणेश पाटील तर सदस्यपदासाठी प्रभाग 1 मधून शैलेश पाटील, जॉर्ज
मिनीजेस, अक्षदा भोईर, प्रभाग 2मधून राजेश म्हात्रे, रंजना पाटील, सुनीता भोईर, प्रभाग 3मधून सविता ठाकूर, जागृती भोईर आणि प्रभाग क्रमांक 4मधून सागर ठाकूर, नरेश मोकल, ललिता ठाकूर उभे आहेत. दरम्यान न्हावे ग्रामपंचायत वॉर्ड नंबर 4मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली होती. या प्रचार फेरीला मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोवॅक लसीचा समावेश करण्यात आला आहे. या लसीकरणासाठी एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आले होते, परंतु इन्कोवॅक लस ही 60 वर्षांवरील नागरिक हे सहव्याधी असल्याने ते अतिजोखमीचे असल्यामुळे प्रथमतः प्रिकॉशन डोस म्हणून सुरू करण्यात आली होती. सद्यस्थितीत सर्व वयोगटातील नागरिकांकडून प्रिकॉशन डोसबाबत मागणी असल्याने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना इन्कोवॅक लस देण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार 1 नोव्हेंबर 2023 पासून 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणास सुरुवात करण्यात आलेली आहे. नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस आहे. या लसीमुळे पेशींच्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होणार असून थेट स्नायूंमध्ये इंजेक्शन न देताच ही लस दिली जात असल्याने सुरक्षा देणारी आहे. या लसीकरणासाठी पात्र नवी मुंबईकरांनी इन्कोवॅक लसीचा प्रिकॉशन डोस घ्यावा, तसेच कोविड आजारापासून संरक्षित राहावे असे आवाहन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे. खोपोली तालुक्यातील भात शेती बहरली असून आता ती कापणीला लागली आहे. मात्र शेतमजुरांच्या कमतरतेमुळे तसेच कापणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने भात कापणीसहित अन्य शेतीची कामे होण्यासाठी मजुरांची मनधरणी करावी लागत आहे. अशा स्थितीत भात कापणीस सुरुवात झाल्याचे तालुक्याच्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. कडक उन्हामुळे भाताच्या लोंब्यापासून भाताचे 2 अलग होत आहेत. यावर्षी भात पीक उत्तम आले, मात्र कमी पावसामुळे वजन कमी भरून काही प्रमाणात नुकसानही सोसावे लागणार आहे. परंपरागत कामे करणारे स्थानिक मजुरांवर भात पिकांची कापणी ही प्रामुख्याने अवलंबून असते, परंतु स्थानिक शेतमजुरांची दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या तसेच दुर्गम आणि आदिवासी भागातूनही मजूर पुरेशा संख्येने तालुक्यात येत नसल्याने शेतमजुरांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. चांगुकाना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये येथे नॅक मूल्यांकनासाठी रायगड जिल्ह्यातील मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांना नॅकबद्दल जागरूकता आणि मार्गदर्शन या विषयावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, परिस्पर्श योजना आणि उच्च शिक्षण कोकण विभागाच्या वतीने राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण कोकण विभागाचे प्रादेशिक सहसंचालक डॉक्टर केशव तुपे आणि संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडदे उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवाजी कॉलेज येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर अनिल कुमार वावरे, कर्मवीर भाऊराव पाटील सातारा विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर विजय कुंभार, पिल्लई शिक्षण आणि संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सॅली एनॉस, पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप जोशी, CKT महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.K. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल परिसरातून विविध राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जात असल्याने मोठ्या प्रमाणात दळणवळण असलेल्या रस्त्यांकडे रात्रीच्या वेळेस उभ्या वाहनातून डिझेल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. मात्र ट्रक आणि ट्रेलरमधून डिझेल चोरणाऱ्यांनी पहिल्यांदाच गावातील उभ्या बसमधून डिझेल चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पनवेल बस आगारातील चालकाने याविषयी रितसर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरोधात तक्रार केली आहे. पनवेल तालुक्यातील केळवणे गावामध्ये उभ्या असलेल्या बसमधून डिझेल चोरी झाल्याचे चालकाला समजले. चालकाने पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये 405 लिटर डिझेल चोरले असून या डिझेलची किंमत 38,000 रुपये असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलादपूर तालुक्यातील ओंबळी बौद्धवाडी रस्त्यावर गस्त घालत असताना
लाकडांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली आहे. यामध्ये 6 जणांसह ट्रॅक्टर आणि JCB वनविभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ओंबळी बौद्धवाडी रस्त्यावर वनक्षेत्रपाल राकेश साहू आणि त्यांचे पथक गस्त घालत असताना 2 ट्रॅक्टरमध्ये आंब्याचे भले मोठे लाकूड आणि साग वाहतूक करताना आढळली. याबाबत चौकशी केली असता वाहतूक करणाऱ्यांकडे कोणत्याच प्रकारचे कागदपत्रे आढळली नाहीत. यामुळे विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता वनविभागाने 9 जणांना ताब्यात घेतले. तसेच 2 ट्रॅक्टर, 1 JCB, 1 स्कूटर तसेच आंब्याची 2 लाकडे, साग असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीविरोधात भारतीय वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश साहू यांनी दिली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम हे कायम अजरामर राहावे म्हणून CBD सेक्टर 8 येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात आदिवासी बांधवांकरिता आमदार मंदा म्हात्रे यांच्या विकास निधीमधून आदिवासी भवन उभारण्यात आले आहे. या भवनाचे लोकार्पण नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते आज होणार आहे. आदिवासी समाजाचा विचार करून त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले नवी मुंबईतील हे पहिले आदिवासी भवन ठरले आहे. नगर संस्कृतीपासून दूर आणि अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मूळचे रहिवासी म्हणजेच आदिवासी बांधव असे सामान्यप्रमाणे म्हणता येईल. सर्वसाधारण जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यात तसेच संस्कृती समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात. आदिवासी बांधवांना ही आपली संस्कृती जपण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे हे गरजेचे आहे. त्या उद्देशाने आमदार मंदा म्हात्रे यांनी ही वास्तू बनवली आहे. या भवनाच्या उद्घाटनावेळी आदिवासी जीवनशैलीतील नृत्य आणि लोकनृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. आंबिवली रस्त्यावर लाईट नसल्याने रस्त्यावरील खड्डे, श्वापदांची भीती या अडचणींमुळे नागरिक पूर्णपणे त्रासून गेले आहेत. नागरिकांना वारंवार होणारी गैरसोय लक्षात घेऊन माधवी जोशी यांनी स्वतः जातीने या समस्येकडे लक्ष देऊन निराकरण केले आणि सोलर पॅनल स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या. या स्ट्रीट लाईटचे उद्घाटन माधवी जोशी आणि उद्योजक नरेश जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सोलर पॅनल स्ट्रीट लाईट लावण्याचा मार्ग कर्जत नेरळ रोडपासून ते आंबिवली गाव, स्मशानभूमी आणि संपूर्ण मंदिर परिसर असा आहे.